सोडव बघ काय वरच्या गोलमध्ये काय 24 आहे आणि खाली बघ 4 गुणिले किती 3 गुणिले किती 8 गुणिले किती 2 गुणिले किती केल्यानंतर उत्तर 24 येईल. सोडवून येण्यासाठी चला 4 संग 24 म्हणजे त्या रकान्यात 6 येणार कारण 4 संग 24 झालं. हा बरोबर पुढं म्हणजे 3 8 8 घेतल्यानंतर उत्तर 24 येईल म्हणून तिथं 3 8 आलं 3 8 24. हा नाही आपल्याला 24 उत्तर पाहिजे 24 8 त्रिक हां बरोबर 3 येणार त्या ठिकाणी 8 त्रिक 24. आता पुढं हां म्हणजेच काय 2चा पाडा जर आपण म्हटलं बेंदा 20 होतं तर 2च्या पाड्यामध्ये येत नाही म्हणजे 12च्या पाड्यामध्ये 24 आहे म्हणून 12 2 24 लिहा 12. छान सोडवा उत्तर 36 आलं पाहिजे. मग काय करणार तिथं म्हणजे काय झालं 18 2 36. बर पुढं हां 3च्या पाड्यात आहे का नाही मात्र 12च्या पाड्यात 36 आहे 12 त्रिक 36 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 पाडा बोलायचा. हां आहे हां मग त्या ठिकाणी काय येणार 6 येणार बरोबर. म्हणजेच काय होतं 6 गुणिले 6 किती आला उत्तर 36 आणि आपला उत्तर 36च पाहिजे. मग आता 9 गुणिले किती करावं लागेल म्हणजे 36 येईल मोठ्याने पाडा बोला. हां म्हणजेच काय लिहावं लागतं 4 लिहावं लागलं बरोबर. मग 9 गुणिले 4 काय आलं 36 आलं म्हणजे आपला उत्तर मिळालं. गुणाकार किती आला पाहिजे 30 आला पाहिजे. सोडवा चला पाडा मोठ्याने बोला. हां म्हणजे 10 गुणिले किती करायला लागेल तर 3 करायला लागेल 10 त्रिक 30. बरं हां इथं काय करायला लागेल 30 गुणिले 1 करायला लागेल कारण 30 गुणिले 1 30 1 30 आलं बरोबर. हां आता या ठिकाणी 5 गुणिले किती करावं लागेल म्हणजे गुणाकार 30 येणार 5 संग 30 म्हणजे बरोबर काय करायला लागेल 6 5 गुणिले 6 झाले 5 संग 30 बरोबर. पुढं किती 15 2 30 म्हणजे 15 मध्ये 2 गुणाकार केला तर 30 येतं बरोबर. छान बसा.